ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण बघतोय की केंद्रीय अर्थसंकल्प आता थोड्याच वेळात सादर केला जाणार आहे. त्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये अर्थसंकल्प सादर केला गेला. या अर्थसंकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेली आहे. या आत्तापर्यंतच्या सगळ्यात मोठ्या घडामोडी आहेत ज्या आपण बघतोय NDTV मराठीवर. 11 वाजेपासून अर्थसंकल्पाला सुरुवात होईल. त्यामध्ये नेमकं काय काय आपल्याला सर्वसामान्यांना, उद्योग क्षेत्राला, कृषी क्षेत्राला, महिलांना, तरुणांना काय मिळणार याची मोठी उत्सुकता आहे. ते आपण समजावून सांगणार आहोत. आपल्याला कळेल असते. मात्र त्यापूर्वी पुन्हा एकदा आपल्या तज्ज्ञ मंडळींकडे जाऊया. मी केळकर सरांकडे जातोय. केळकर सर, एक प्रश्न आहे, तो म्हणजे आपला जो आर्थिक विकासाचा दर आहे, जी आपली उद्दिष्ट आहेत, जो विकसित भारत होण्यासाठीचा जो आपल्याला अपेक्षित दर आहे आणि प्रत्यक्ष दर आहे विकासाचा, त्यामध्ये अजूनही तफावत आहे. पंतप्रधान म्हणतात की देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष होतील तेव्हा आपला भारत विकसित देश झालेला असेल. तर हे नेमकं काय आकड्यांचा गोड बंगाल तुम्ही जर समजावून सांगितलं तर बरं होईल. नक्कीच. देशाचा विकास दर काय आहे हे जगाच्या दृष्टीने, कुठल्याही देशाचा विकास दर काय आहे हे पूर्ण जगाच्या दृष्टीने एक महत्वाची व्याख्या असते. आणि तुम्ही बघायला गेल्या 10 वर्षाचा जो यांचा कार्यकाळ आहे, तर भारताने टॉप 10 मधनं आता टॉप 5 वर आपण आलेलो. आणि आपला GDP जो आहे तो 6 ते 7% या दराने वाढणार अशी अपेक्षित आहे. मात्र दुसऱ्या हाताला हे म्हटलं जातं की 2047 जेव्हा आपल्याला 100 वर्ष पूर्ण होईल आहे, तेव्हा आपल्याला जर विश्वगुरू व्हायचं असेल तर आपल्याला 8%चा GDPचा दर असणं आवश्यक आहे. तर ही फार एक चॅलेंजिंग सिच्युएशन आहे असं मला वाटतं. 8% आपल्याला दर हवा, 6% आहे, तर तो कसा वाढणार हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि एक अजून महत्वाची गोष्ट जी मला असं वाटते, देशाचा विकास दर किंवा GDP ज्याला म्हणतो, याचा अर्थ सामान्य सुखी आहे असा होत नाही. जो आपला GDP आहे त्याला तुम्ही जर लोकसंख्येने भागितलं तर पर कॅपिटा इन्कम ज्याला म्हणतो आपण, तो प्रत्येक माणसाचा किती आहे याचं कॅल्क्युलेशन होतं. जरी भारत टॉप 10 मध्ये असला सध्या विकास दराच्या बाबतीत, पण जर तुम्ही पर कॅपिटा इन्कम बघाल तर आपण टॉप 100 मध्ये सुद्धा नाहीये. आपल्या लोकांचे जे उत्पन्न आहे ते 100 देशही नाहीये जिथे चांगले उत्पन्न त्यांच्या तुलनेमध्ये असायला हवं. तर सरकारला सामान्य लोकांना, उद्योगधंदे करणाऱ्यांना सुखी करणं, समृद्ध करणं, प्लस देशाचा विकास दर वाढवणं आणि त्यांना महागाईला तोंडी देता येईल याच्याकरता ते पैसेही मोकळे करणं, अशी ही तारेवरची कसरत आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा जो बजेट आहे, हा जो अर्थसंकल्प आहे, याच्यामध्ये येणाऱ्या 5 वर्षात या सगळ्या गोष्टींना कसा समतोल साधता येईल याच्याकरता मार्गक्रमण कसं करता येईल याच्यावर विशेष भर देता येईल याच्यामध्ये काही शंका नाही. मात्र तुम्ही जो मुद्दा घेतला की महागाई आणि विकास दर याचा कसं कॉम्बिनेशन करता येईल, तर येणारा काळ हा चॅलेंजिंग असणार आहे याच्यामध्ये मला काही शंका नाही. ओके, पुढे जाण्याच्या आधी काही महत्वाचे आकडे बघूया की अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारामध्ये नेमकी काय प्रतिक्रिया उमटते. सकाळी जेव्हा शेअर बाजार उघडला तेव्हा त्याने चांगली उसळी घेतलेली होती. अजूनही शेअर बाजार हा 180 पॉईंटवर आहे सेन्सेक्स. आणि निफ्टीबाबत जर बोलायचं झालं तर 57 पॉईंट्सनी तो वर आहे. अर्थसंकल्पानंतर या आकड्यांमध्ये काय बदल होतील ते आम्ही तुम्हाला सांगत राहूच. मात्र आपण TV स्क्रीनवर देखील हे आकडे बघू शकतो. वेगवेगळ्या इंडेक्सचे आकडे हे आपण बघतोय. गेट सेट बजेट हा जो आपण बघतोय, त्यानंतर आपण हे आकडे बघतोय. निफ्टी 50चा आकडा आपण